पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूया व्यवस्थित. मगनलाल बॉट, मगनलालनी विकत आणले काय? ट्राउझर्स म्हणजे शर्ट, बेसिकली ट्राउझर म्हणजे पॅन्ट सॉरी. तर किती रुपयाला? 400 रुपयाला. आणि शर्ट आणलेला आहे 200 रुपयाला. ठीक आहे. अँड सोल्ड देम, विकले 448 आणि 250 रिस्पेक्टिव्हलीचा काय अर्थ असतोय? तर 448 पहिली जी वस्तू आहे त्याला म्हणजे कोणाला? ट्राउझर्स. म्हणजे 400 ची वस्तू कितीला विकली? 448 ला. आणि 200 ची वस्तू कितीला विकली? 250 ला. आता ऑफकोर्स दोन्हीत त्याला फायदा तर झालाय. 400 ची 448 ला विकलेली आहे आणि 200 ची 250 ला, म्हणजे फायदा तर झालाय. पण जास्त फायदा कशात झालाय हे पाहण्यासाठी आपल्याला पर्सेंट काढावं लागत असतं. असं नाही की नुसती वजाबाकी केली, ह्याचा प्रॉफिट त्याचा प्रॉफिट बघितला आणि आपण कम्पेअर नाही करू शकत, तुलना नाही करू शकत. तुलना करायसाठी आपल्याला काय काढावं लागणार? पर्सेंटेज काढावं लागणार. आणि त्याची प्रोसेस आपल्याला थोडीशी पुढे फॉलो करायची आहे. तर आता आपण मी व्यवस्थित तुम्ही लक्षात देतो आपण सोडवलेलं आहे एक. आता आपण बघूया 2-2 सोडवायचे आपल्याला. कसं लिहायचं बघा. पहिल्यांदा ह्या बाजूला लिहायचं फॉर कोणासाठी? ट्राउझर्स. ट्राउझर्स साठी पहिल्यांदा लिहायचं आहे. काय काय लिहायचं? त्याची कॉस्ट प्राइस सीपी किती आहे? ₹400. किती सोपं आहे बघा बघू. आता याच्यामध्ये काय ट्रान्सपोर्ट कॉस्ट वगैरे वगैरे असलं काय नाही आहे. त्यामुळे डायरेक्टली आता आपण लिहूया एसपी. एसपी पण आपल्याला दिले डायरेक्टली किती बाबा? 448. बरोबर आहे. मग आता आपण लिहितो काय? कोण मोठा आहे? कोण मोठा आहे? एसपी इज ग्रेटर दॅन. मग लिहितो आपण देअर इज अ प्रॉफिट. मग लिहितो आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला. प्रॉफिटचा काय फॉर्म्युला आहे? एसपी मायनस सीपी. एसपी किती आहे? 448 वजा 400 किती आलं? रुपये. मात्र एवढं सांगून चालणार नाही. आपल्याला आता काय करावं लागतं? पर्सेंटेज काढावं लागतं की नाही. पर्सेंटेज काढायसाठी आपण काय करतो? एक रेशो लिहितो का? कसा रेशो लिहितो? एक्स अपॉन खाली कितीला घेतलंय ते? खाली किती येणार सांगा मला आकडा? सीपी येणार खाली आणि वरती काय येणार हो? प्रॉफिट येणार. फक्त प्रॉफिट जो काढलाय ना आपण जस्ट तो येणार इथं. आणि इथे एक वाक्य लिहितो म्हणून जागा पण ठेवल्या बघा. काय म्हणतो आपण? लेट X% इज द प्रॉफिट. आलं का लक्षात तुम्हाला? आता हे कॅल्क्युलेट पण आपण करतो. कसं करतो कॅल्क्युलेट? दोन्ही बाजूला कशाने मल्टिप्लाय करायचं? एक्स बरोबर जो आलाय त्याने करायचं असते. एक्स बरोबर कोण आलेला आहे? 100 आलाय. त्यामुळे दोन्ही बाजूला कितीने गुणतो आपण? 100 ने मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं? हे तर जातं. इकडे कोण राहतं? फक्त एक्स. इथं हे 0 0 0 0. 48 भागिले 4 किती असते? म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे ट्राउझर्सचा जो काय आपला व्यवहार झाला, ट्रान्झॅक्शन, हा मी काढतो की अजून एक आहे तुला काढायला. तर हे 12% झाला. प्रॉफिट किती टक्के झाला? 12%. आता सेम प्रॉफिट आपल्याला इथं बघायचं आहे किती होतोय. काय काय होईल? समर्थ मला सांगा. आता इथं वरती पहिल्यांदा काय लिहू मी? फॉर समर्थ म्हणलो काय? सार्थक. फॉर शर्ट. सांग पहिल्यांदा काय लिहू? इथं खाली इथं लिहिलं इकडे लिहितं. हा एसपी. हा पहिल्यांदा लिहायचं सीपी. किती आहे सीपी? 200. बरोबर आहे. ₹200 असं सांगायचं. एसपी ₹250. ओके. तर आता काय लिहितो आपण पुढं? हेन्स एसपी इज ग्रेटर दॅन सीपी. म्हणून लिहितो. गडबड कराय नाही. देअर इज अ प्रॉफिट. लक्षात घ्या. आपण ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये एकच प्रकार आहे आपल्याला सोडवतोय आपण. मग आपण लिहितो प्रॉफिटचा फॉर्म्युला जो आहे एसपी मायनस सीपी.
म्हणजे काय होईल 250 वजा 200 जे येईल ₹50. मग आपण लिहितो पर्सेंटेजचा रेशिओ. कसा लिहायचा सार्थक पर्सेंटेजचा रेशिओ? इकडं तिकडं काय लिहू सांग? एक्स अपॉन 100 इज इक्वल टू आता इथं वाक्य लिहायचं आपल्याला. काय लिहायचं? आता इथे एक्स वापरा नाही तर वाय वापरा, काय फरक पडत नाही. लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी आपण एक्स वापरले. काही जण इकडे एका ठिकाणी एक्स एका ठिकाणी वाय असं वापरतात, त्यांनी काय फरक पडत नसतो. आपल्याला शेवटी ती व्हॅल्यूज फाइंड करायची असते. दोन्ही बाजूला कशाने मल्टिप्लाय करायचं? 100ने. मग काय होईल? 100 या बाजूचं जाणार, या बाजूला कोण राहणार? फक्त इकडं काय झालं? 0 0 0 0. 50 भागिले 2, 50 भागिले 2 25. आणि इकडे किती आलतं? 12. आता बघायचं कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे. कुणाचं जास्त आहे? 25चं. म्हणजे कुणाचं ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल? शर्टचं. तर ते वाक्य लिहायचं, हे शर्ट्स ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. आलं लक्षात? लिहायचं आहे आणि पुढचं सोडवायला चालू करायचं. फॉर कबर्ड असं लिहि ना डायरेक्ट. बरं असू दे, लिहिली तुझ्या पद्धतीने. तेच की, असं दे की रामरावज कबर्ड असं लिहिते जी, आणि श्यामरावज सिविंग मशीन. बरोबर आहे, करेक्ट हेच असेल. एकाच माणसाचं असतं तर चाललं असतं नुसतं कबर्ड लिहिणं. दोन माणसं वेगवेगळे आहेत ना. छोटा अक्षर काढ, फळा छोटा आहे. बसल का त्यात सांग बघू. वजा बाकी बरोबर 12%.
कुठलं? हे 12%. तू वरती किती 45 आहे, ही 2 शून्य घालवलंस, मग काय आलं वरती किती? 45 म्हणजे 1%. एक कसं आता शून्य आहे की, हे शून्य का घालवलंस तू? ही 2 शून्य ह्याच्यावर गेली, हे शून्य का घालवलंस? ते 5. हा 1 शून्य राहणार की तिथं. असं दे बघ इथं खोडरबर आहे. मग काय पाहिजे लिहि की, मग लिहिलेस तू, लिहिते डायरेक्ट. हां किती येणार वजाबाकी? 450 येते का वजाबाकी? हां प्रॉफिट किती येते? बरोबर. आता दुसरं करायचं अजून एक तसंच. असू दे, काय होतं तुला, व्यायाम होतो की नाही तेवढाच. शामराव सेविंग मशीन. म्हणजे एका बॉक्स मध्ये 50 सफरचंद आहेत आणि ते 400 रुपयाला. ते पहिला तू ती आहे सोडव की रे पहिलं. हां अजून ह्यात राहिले की नाही तुझं? कुणाच राहिले? शामरावच राहिले की नाही? ती लिहि की पहिला, पुढचंच कुठं चाललंय लगेच. CP. तिसऱ्यामध्ये काय करायचं नाही एवढं, एकच आहे त्याच्यात. होय. इज मोर प्रॉफिटेबल. बरोबर आहे तुझं, बघितलं मी. पुढचं सोडव. तिने लिहिले की सेविंग मशीन्स ट्रान्झॅक्शन, किंवा असं लिहिलं तर चालतंय, शामरावज सेविंग मशीन्स ट्रान्झॅक्शन्स आर मोर प्रॉफिटेबल. पहिल्याच 10% आलं, दुसऱ्याचं 12 आलं. बरोबर आहे की, चांगलं सोडलेस, व्यवस्थित आहे. आता पेपरमध्ये आल्यावर सुटतील का नाही एक्झाम्पल ही? पेपरमध्ये अजिबात चुकायचं नाही. ह्यातले एक तरी येणार आहे पेपरमध्ये तुम्हाला चाचणीला. काही अवघड नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस हा चॅप्टर पूर्ण पुस्तकामधला सगळ्यात अवघड चॅप्टर आहे, आणि त्यातले सगळ्यात तुम्ही व्यवस्थित सोडवलेत. त्यामुळे आता काय मला वाटत नाही राहिले असं, सगळे सोपे चॅप्टर आहेत. हां परत एकदा घेऊया, चालतं. आपलं बँक आहे काय नेक्स्ट चॅप्टर? बँक आप पुढल्या याला आहे ना? 12% लिहिते, फक्त टक्का चिन्ह राहिलाय. झालं, आता फक्त वाक्य लिहायचं. मशीन्स ट्रान्झॅक्शन कुठल्यातलं तसंच लिहायचं. ही मेड ते आपण लिहितो तसंच की, ही म्हणजे कोण, हनीफ किंवा नुसती ही लिहिलं चालते. हनीफ मेड अ प्रॉफिट ऑफ किती रुपये? 400 का 100 रुपये किंवा हां, आणि परत लिहायचं इट्स पर्सेंटेज वॉज किती? 25% म्हणून. 2 वाक्य लिहायची त्याची. 2 प्रश्न आहेत ना, 2 वाक्य. बघा झाले नाही दुसरं सगळ्यांचं लिहून? बरोबर सोडवलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. बर काय करायचं?
हनीफ बॉट 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल्स फॉर ₹400. तर 50 ॲपलचा बॉक्स 400 रुपयाला तो घेऊन आलेला आहे. अँड ही सोल्ड ऑल द ॲपल ॲट द रेट ऑफ ₹10 इच. आणि विकताना एक एक असा 10 रुपयाने विकलेला आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस काढताना काही टेन्शन नाही. कॉस्ट प्राइस डायरेक्ट दिलेली आहे. मात्र सेलिंग प्राइस काढताना आपल्याला एका वस्तूची किंमत दिलेली आहे, त्याला एकूण वस्तूंनी गुणलं पाहिजे, तर आपल्याला एकूण काय मिळेल, सेलिंग प्राइस मिळेल. ही त्यातली महत्वाची बाब आपल्या लक्षात आली असेल. तर पहिल्यांदा लिहूया आपण कॉस्ट प्राइस. यस, सीपी काय आहे, सेलिंग प्राइस मात्र आपल्याला काय काढली, कशी काढली पाहिजे. हा, रुपये एक 10 रुपयाला विकलाय, असे किती विकलेत त्यानं, म्हणजे किती येणार, म्हणून मग पुढची तर प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. आता याच्या पुढे काय सिंपलच तर आहे. एस पी इज ग्रेटर दॅन सी पी, म्हणून देर इज अ प्रॉफिट. म्हणून प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे एस पी मायनस सी पी. म्हणून 500 वजा 400 प्रॉफिट झालेला आहे, नफा झालेला आहे ₹100. आणि मग आता आपण करतो त्याचं पर्सेंटेज फाइंड. तर आपण म्हणतो लेट X% इज द प्रॉफिट. ठीक आहे, प्रॉफिट झाला आहे. मग आपण याचं लिहितो X/100 बरोबर. इथं खाली लिहायचं असते काय, कितीला घेतलं, कॉस्ट प्राइस लिहायची असते खाली, आणि वर किती प्रॉफिट झाला आहे त्याचा, तर 100 झालेला आहे. तर इथं लिहूया आपण 100. दोन्ही बाजूला कशाने गुणायचं, एक्सला ज्याने भागले त्याने गुणायचं. शंभर जातं, एक्स राहतं, हे 2 शून्य ह्या 2 शून्यापाशी जातं, 100/4 येतोय 25%. उत्तर येणार आहे. म्हणून म्हणायचं हनीफ किंवा ही म्हटलं तरी चालतंय, मेड प्रॉफिट ऑफ ₹100. त्याने विचारलंय ना किती रुपयाचा प्रॉफिट केलाय ते. वाज, अच्छा वाज म्हणले फक्त, म्हणजे काय नाही प्रॉब्लेम. मग ही मेड अ प्रॉफिट आपण लिहायचं आणि पुढे लिहायचं पर्सेंटेज ऑफ किती टक्के, किंवा ह्याला असं पण लिहिलं जातंय 25% वॉज प्रॉफिट पर्सेंटेज, किंवा असं आहे असं दिलं तर चालेल, काय हरकत नाही. ही मेड प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ